लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वडोद बाजार परिसरातील गिरिजा नदीच्या पात्रात पुन्हा दिसले शेकडो साप. नागरिकांमध्ये कुतूहलासह भीतीचे वातावरण. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातून वाहत असलेल्या गिरिजा नदीच्या पात्रात पुन्हा दिसले शेकडो साप. नागरिकांमध्ये कुतूहलासह भीतीचे वातावरण. वडोद बाजार येथील गिरिजा नदीला 29 जून रोजी आलेल्या पुराच्या पहिल्याच पाण्यात पुलाखाली व ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साप आढळले होते. याच परिसरात सध्या 2 दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पुन्हा शेकडो साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकात कुतूहल निर्माण झाले आहे. याच भागात इतक्या मोठ्या प्रमाणात साप येतात कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. माशाप्रमाणे पाण्यात इकडून तिकडे सरपटणारे साप पाहण्यासाठी पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या दुर्मिळ दृश्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. मात्र या प्रकारामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.